आता मंदिर एवढं चांगलं आहे, मोठं मंदिर आहे. मला माहित नव्हतं तू इथं राहतं. बढिया. हा, त्याच्यात शनिवार आज. तर नमस्कार मंडळी सगळ्याला, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी आपल्या इथे येऊ राहिले सध्या विशाल दादा पिसाट. तिला मी लोकेशन पाठवलं, मी इकडून तिकडून फोन झालो की आता गाडी येईन, मग गाडी येईन. 10 मिनिटं झाले तिला फोन यायला त्याचा. हो आता गाडी कुकडून येत त्याची. आज विशेष म्हणजे शनिवार दिवस आहे, त्या दिवशी आपल्या इथे येऊन राहिले ते. म्हणून तिला कसं वाटत राहिला? या जय श्रीराम. नमस्कार काकू. या 2 मिनिट दर्शन करून घ्या. या दादा. मस्त मंदिर आहे. हो या तर मंडळी या ठिकाणी फायनली आपल्या इथं आज शनिवारी दिवशी आपले विशाल दादा पिसाट आपल्या इथं आलेले आहेत. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. कसं वाटते आमच्या इथे येऊन? म्हणजे सुशीलले मी आधीपासूनच ओळखतो. इंस्टाग्रामवर चांगले व्हिडिओ बनवते. त्याची आयडी आहे सुशील लोणकरच आहे ना, नाव सुशील लोणकर या नावानं आहे. नक्की फॉलो करा त्याला. अभी मजा आएगा ना. मंदिर एवढं चांगलं आहे, मोठं मंदिर आहे. मला माहित नव्हतं तू इथं राहतं. बढिया. हा, त्याच्यात शनिवार आज. मस्त योग घेऊन गेले. बढिया मंडळी. तो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आता. नॅचरल पॉईंट भेटतात का? रोज भेटतात कशी नॅचरल पॉईंट? मस्त व्हिडिओ असतात बघा तुमची. असं असं पोट दुखते. मस्त केलं तुम्ही. आता आपण काल जो पाहिला तुम्ही तोही मस्त आहे. लग्नाचा नवरतो बहुत बढिया. अच्छा तुम्ही पाहिलंय का? आपल्या पहिले म्हणजे मंडळी माया पहिले माझ्या आई बाबा पाहून घेतात. काका तर बरं लय मोठे फॅनच आहेत. जसं त्याला सांगायला ते झोपीतून उठले म्हटलं. अरे कहना क्या चाहते हो? विशाल दादा एकच शब्द बोलतात आणि सारेला हसून देतात. मी चाललं माझ्या बकर 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 करणं. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. व्हिडिओ काढला कुणी आहे का? एकटेच आहे. सांगितलं बाजूचं पुरीचं सांगितलं. जसं नवरी बाजूने बसला तोही विषय काढला. पण होती का नवरी? नाही. तुम्हाला वाटली नाही? रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नाही कर. हो गड्या कालचा व्हिडिओ. अरे बस ना तू, बस ना मम्मी. बाबाचा डबल रोल. बस ना बस. जेव्हा लग्नातून आपण जातो तर तो व्हिडिओ मस्त निघाला. पण पहिल्या जेव्हा नवरी येते घरी आपल्या, तिची सोय किती असते, नवरीची सोय किती असते, नवऱ्याची सोय खूप बढिया आहे. तोही व्हिडिओ मस्त आवडला. विशाल दादा पिसाट आपले. विशाल दादा पिसाट. लहान काका आहेत माझे. आता आता मंडळी जे काय बोलतील ते अण्णा बोलतील. काय बोलतील तर विशाल दादा आपल्या इथं आले. कसं वाटलं? एकदमच म्हटलं तुम्ही अरे त्याला पाहता एक तर ओळखलंच नाही. व्हिडिओ ते एवढे गरीब वाटतात. हा समज तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. तुमचे व्हिडिओ जे आहेत म्हणजे एवढे पुअर गरीब पण मनोरंजन असते. सध्या तुम्ही ज्या कंडिशन मध्ये आहे त्यावरून कोणी अंदाज लावू शकतो. राहणं टिपटॉप. नाही, आता बेवड्याचा रोल करतो तर बेवडा बनून यायला पाहिजे. तुमचा सगळ्यात चांगला व्हिडिओ तो आचार्याचा आहे की नाही, तो आवडला होता. ते नाही एक देशी दारूचा. हा हा तो एक नंबर होता. त्याच्या आधी एक होतं ते आपल्याला एक नंबर वाटलं. बाकीच्या प्रत्येक राहतात.
एक तो लाडकी बहीणचं सुरू झालं होतं की नाही ते तर एवढं खतरनाक होतं. कागदपत्र हा म्हणजे त्या काही तोडच नाही आहे. तेच मला आवडले. आजोबाचा की मला हा ते पाठी दाढी ते फेटा वगैरे म्हणजे दुपट्टा असतो नाही. एक मग मी तू जो व्हिडिओ कोण रडली होती तो बाबाचा आहे. तिचे बाबा तसे आपल्या जया काकूचे बाबा तसे व्हिडिओ म्हणजे हे झालं. समझ रहे हो आप? आपल्याला आणखी अर्धा वेळ आहे. त्याच्यामध्ये बघा. नाही आम्ही निघतो. अरे नाही रे, थांब. जाणं नाही तिथे बोलवलं नाही नाही येतो जरा आता आम्ही जरा वेगळा कार्यक्रम करतो. म्हणजे वेगळा कार्यक्रम बरोबर. एक मिनिट तिथं रूम पाहतो तिथं बसतो थोडा वेळ. ते काढलं ब्लॉगिंग फॅमिली ब्लॉग चालू करायला बोलतो. हो ना, ते तुमच्यासारखे व्यक्ती आला की आज सगळे बोलून राहिले तर बाबा काही व्हिडिओ बोलत नाही. जे बोलतील ना हळूहळू जेव्हा तू कॅमेरा फेस बनवशील हो. ते कंटिन्यू कन्सिस्टन्सीने रुटीन जरी टाकलं ते बर तर व्हायरल होतील ते ब्लॉग. कारण फॅमिली मोठी आहे ती दाखवायला आहे बरं. आपल्याकडे 7 मुलं आहेत. हा सरळ मुलंच मुलं आहेत. माझ्याजवळ ब्लॉग मध्ये दाखवायला काही नाही आहे. दाखवायला म्हणजे मग लिहू कधी तर ब्लॉग केला तर सुशील घे बेटा. हे छोटू तुमच्या हातात नाही की शनिवारी दिवशी आले आपल्या इथं. नाही नाही बोला सियावर रामचंद्र की जय. बजरंग बना, मैं पागल हूँ, मैं पागल हूँ. मोठे आहे. चला सारखं मी केस पांढरे झाले काय? कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. अमेजिंग. येऊ काय मग काकू? हो. एक जण त्याच्यावर बसा, एक जण गाडीत बसू द्या. तर अशा प्रकारे मंडळी मस्त वाटलं आपल्या इथं विशाल दादा आले. बढिया वाटलं एकदम. जय जय श्रीराम. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. धन्यवाद.